नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता ऋषिकेश खूपच जास्त जिद्दीने आपली प्रॅक्टिस पूर्ण करत असतो. काही करून त्याला आपल्या ओवीसाठी जिंकायची असते ही कुस्तीची स्पर्धा. त्यानंतर जानकी आणि ओवी दोघीजणी त्याच्यासाठी भाकरी घेऊन येतात. तेव्हा ओवी म्हणत असते, "बाबा मस्त मस्त, पण चला आता तुम्ही दमला असाल ना, तुम्ही आता गरमागरम भाकरी खाऊन घ्या." तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, "ओवी, तुला माहिती आहे का, मला ना आज शेतकरी झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे शेतकरी माणूस नाही का, शेतातून काम करून येतो आणि मग त्याची बायको बांधावरती त्याच्यासाठी चटणी भाकरी कांदा घेऊन येते, तसं वाटते मला. हो की नाही बायको, काय आणलेस तू आज?" तेव्हा जानकी म्हणते, "अशी चटणी भाकरी तर नाही, पण इथे तुमची आवडती भाजी आणि भाकरी आणली आणि कांदा तर त्याच्याबरोबर आहेच. तेव्हा आता तुम्ही पोटभर खा." तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, "ओवी, तुला माहिती आहे ना, बाबाचे प्रॅक्टिस करून करून हात खूप दुखत आहेत गं, मग आता बाबाला कोण भरवणार?" तेव्हा ऋषिकेश आता ओवीला खुणावतो आणि जानकीकडे तो बघायला सांगतो. तेव्हा इथे ओवी म्हणत असते, "हो ना बाबा, तुमचे हात खूप दुखत आहेत ना, मग आई, अगं तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना, मग तू बाबाला भरव ना गं." तेव्हा इथे ओवी म्हणते, "आई, अगं तू मोठी आहेस तर भरव ना बाबाला." तेव्हा इथे आता ओवी म्हणत असते, "अगं ये सुनबाई, अगं भरव की इथे बाबांना." तेव्हा इथे जानकी म्हणत असते, "हो सासूबाई हो, अहो भरवते ना." आणि जानकी आता एक घास ऋषिकेशला भरवते आणि म्हणते, "ऋषिकेश हा घ्या, हा आहे आईचा घास." तेव्हा इथे ऋषिकेश आता जानकीच्या हातून लगेच एक घास खातो. तेव्हा इथे आता ऋषिकेश जानकीला घास भरवतो. त्याच्यानंतरला ओवी पुन्हा जानकीला घास भरवते. तर इथे एकमेकांना आता तिघेही एकमेकांची नावं घेऊन छान घास भरवत असतात आणि प्रेमाने जे काही जेवण असतं ते प्रेमाने खात असतात. पण त्याआधी जानकी आणि ऋषिकेश ओवीची मस्करी करतात. ओवी आ करून बसलेली असते, पण दोघेही तिला घास भरवत नाही. तेव्हा ओवी म्हणते, "मी कधीपासून आ केलाय, मला पण घास भरवा ना." तेव्हा ऋषिकेश आणि जानकी सोबत आता तिला घास भरवतात. हा घास आईबाबांचा. त्यानंतरला आता तिघेही छान आता जेवायला बसलेले असतात. जे काही जेवण असतं ते प्रेमाने खात असतात. तर इथे तिघांच्याही मागे खूपच जास्त परिस्थिती हे संकट घेऊन आलेली असते. तरीसुद्धा त्या परिस्थितीची दोन हात करायची तयारी या तिघांमध्येही असते. म्हणजे आता ऐश्वर्याने जरी घरातून बाहेर काढलेलं असलं तरीसुद्धा इथे गुलाबच्या घरी राहत असताना ती ऐश्वर्या सगुणाला सांगून जानकीला, या ओवीला आणि त्याचबरोबर ऋषिकेशला कसा त्रास होईल याकडे ती जास्त लक्ष देत असते. त्यासाठी तिने आता सगुणाला हाताशी घेतलेलं असतं. तेव्हा इथे आता तरीसुद्धा एवढं मोठं संकट पार करून ते तिघंजणं आता आपला संसार कसा सुखाचा करायचा याकडे जास्त लक्ष देत असतात. त्यानंतरला आता सारंग पाणी पित असताना ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणत असते, "सारंग, तुम्हाला माहिती आहे का, अहो ऋषिकेशने आहे ना कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे, कुस्ती लढणार आहेत ते." तेव्हा इथे सारंगच्या तोंडातून पाणी उडतं. तो म्हणतो, "सॉरी सॉरी, पुसायला देऊ का?" तेव्हा ऐश्वर्या म्हणते, "नाही नाही ठीक आहे, पण तरीसुद्धा कुठे जिंकणार आहे तो?" तेव्हा सारंग म्हणतो, "अरे रे रे रे, आता का खरं नाही, आता काय खरं नाही. आता अंगाला लाल माती लागणार, त्याच्यानंतरला त्याची हाडं पूर्णपणे खिळखिळीत होणार, खिळखिळीत." तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, "मग काय तर तेच होणार आहे. इथे अंगाला सगळी माती लागणार आहे, हाडं खिळखिळीत होणार आहे. कुठे जिंकणार आहेत ऋषिकेश दादा, त्यांना काही कुस्ती तरी खेळता येते." तेव्हा सारंग म्हणतो, "नाही नाही ऐश्वर्या, मी काही ऋषिकेश दादाबद्दल बोलत नव्हतो. मी समोर जो पेलवान असणार आहे ना त्याला तो चितपट केल्याशिवाय राहणारच नाही आहे. मी त्या पेलवानाविषयी बोलतो आहे. त्याच्या अंगाला तर चांगलीच माती लागणार आणि त्याची हाडं खिळखिळीत होणार. अहो तुम्हाला माहिती नाही आहे, इथे कॉलेजमध्ये असताना आहे ना दादा कुस्तीमध्ये भाग घ्यायचा आणि आता ते आपलं खालचं घर आहे ना, ते छोटं घर, तिथे एक कपाट होतं आणि त्याच्यावरती ऋषिकेश दादाच्या कुस्तीमध्ये जिंकलेल्या खूप ट्रॉफ्या होत्या. पण दादाने ते ट्रॉफ्या आता ठेवून दिल्यात. एक दिवस चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवतो त्याला किती बक्षिसं मिळाली होती. अहो तो कुस्ती खूप छान खेळतो. कॉलेजमध्ये असताना दादा आमच्या दिसायला कसा देखणा राजविंडा ना, मग असा कुस्ती खेळत असताना त्याने शर्ट बाजूला काढून ठेवलं ना की सगळ्या बायका मुली सगळे पुरुष त्याच्याकडे बघतच राहायचे आणि शिट्ट्या मारायच्या शिट्ट्या. कारण दादा कुस्ती खेळताना
खूप जास्त रुबाबदार दिसायचा. तुम्हाला माहिती आहे का, आता कुस्तीमध्ये तुम्ही बघाच, त्याच्यासमोर जो कोणी पेलवान असेल ना, तो काही टिकणार नाही आहे. दादाच जिंकणार ही कुस्ती. अहो मला माहितीच आहे. मी बघायला जाऊ का? मला बघायला जायचं आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, जाऊ दे ना, त्यांना जे काही करायचं आहे ते करू दे. आपल्याला त्याच्याशी काय करायचं आहे, पण तुम्ही तिथे अजिबात जायचं नाही. तेव्हा सारंग म्हणतो, असं काय करताय? मला बघायचं आहे ना दादाला कुस्ती खेळताना. आता बऱ्याच वर्ष तो खेळलेला नाही आहे ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, म्हणूनच मी म्हणते तुम्हाला, ते नाही जिंकणार आहेत. तेव्हा सारंग म्हणतो, दादानी जर एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल ना, तरीसुद्धा तो हारणार नाही. तो समोरच्या माणसालाच हरवणार. त्यानंतरला इथे आता गुलाबने छान चहा केलेला असतो आणि तो म्हणतो, दादा चला आता गरमागरम चहा घ्या. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, गुलाब अरे कशाला तू चहा केलास? उगाच नसत्या सवयी नको आम्हाला आता. तेव्हा गुलाब म्हणतो, असं कसं? या सवयी आपल्याला लागलेल्याच आहेत. माझी आजी म्हणायची, सवयी ह्या आपल्या सवतीसारख्या असतात. किती जा म्हटलं तरी जातच नाही, बरोबर की नाही? आणि दादा हा स्पेशल चहा तुमच्यासाठी, कारण उद्या तुम्हाला कुस्ती खेळायची आहे. मग त्यासाठी अंगामध्ये ताकद नको का? आणि दादा तुम्ही काही बोला, उद्या कुस्तीमध्ये तुम्हीच जिंकणार आहात. तुम्ही सगळ्या पेलवनाला आहे ना, तुम्ही चांगलेच धोबी पछाड आता दाखवणार आहात. त्यानंतरला जानकी म्हणत असते की तुम्हीच जिंकणार याची खात्री आपल्या गुलाबदादांना आहे. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हे बघा, मी सगळी तिथून माहिती आणले, म्हणजे तुमचे कसे राऊंड होणार, कशी तुम्हाला कुस्ती लढायची आहे, सगळं लिहिलं याच्यामध्ये. तेव्हा इथे ओवी म्हणते, आई मी वाचू का? तेव्हा ओवी वाचत असते. त्याच्यामध्ये आता असं लिहिलेलं असतं की पहिला एक राऊंड होणार, त्याच्यामध्ये ते जिंकणार, जे ते सेमी राऊंडला जाणार आणि त्याच्यामध्ये जे विजेते होणार ते फायनलमध्ये जाणार आहेत आणि अशी ही स्पर्धा होणार आहे. तेव्हा जानकी म्हणते, अरे वा गुलाबदादा, तुम्ही तर सगळीच माहिती काढून आणली. तेव्हा गुलाबदादा म्हणतात, मग आपल्याला माहिती पाहिजे ना कशी स्पर्धा करायची आहे ती. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, जानकी पण हे सोपं नसणार आहे, खूपच कठीण प्रवास होणार आहे हा. तेव्हा इथे गुलाबदादा म्हणतात, पण हे बघा तरीसुद्धा हार म्हणायची नाही. मला माहिती आहे ना, भल्या भल्या आता इथे पेलवानाला तुम्ही आता धोबी पछाड करून टाकणार आहात. आम्हाला सगळं माहिती आहे आणि दादा आम्ही सगळेजण तुमच्या बाजूने आहो. तुम्हाला इथे तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी आम्ही मदत करू. तिथे येऊ ना आम्ही तुमची कुस्ती बघायला. तेव्हा इथे ऋषिकेशला आता आनंद होत असतो, कारण सगळेजण चेअरअप करत असतात. इथे ऋषिकेशला ऋषिकेश ऋषिकेश असं म्हणाल्यानंतर ऋषिकेशच्या मनामध्ये जी थोडीफार भीती आलेली असते, जो इथे त्याचं खच्चीकरण होत असतं, ते आता बाजूला झालेलं असतं. त्यानंतरला ऐश्वर्याने सयाजी विखे पाटील यांना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की डॅड, तुम्हाला माहिती आहे का, तो ऋषिकेश आहे ना, तो कुस्तीमध्ये भाग घेतो आहे. अहो कुस्ती लढणार आहे तो. तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं मग लढू दे ना, लढला तर. आता काय करायचं आहे आपल्याला त्याच्याशी? ते दोघंजणं काय करतायत त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला आता अवंतिका आणि त्या सौमित्रकडे लक्ष द्यायचं आहे. त्या दोघांना घरातून कसं बाहेर काढता येईल ना, त्याच्याकडे लक्ष दे. अगं त्या बिचाऱ्यांना आता तू घरातून बाहेर हकलून दिलेस ना, मग आता ते काय करतायत काय नाही करत, त्याच्याकडे तू का लक्ष देतेस? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, डॅड तुम्हाला नाही माहिती आहे, त्या जानकी आणि ऋषिकेशने मला किती त्रास दिला आहे. ते मला त्या दोघांना सुखाने जगू द्यायचं नाही आहे. खास करून त्या जानकीला, तिला मला अजिबात आनंदात राहू द्यायचं नाही आहे. मग जर ऋषिकेश ती कुस्ती जिंकला ना, तर त्याला ट्रॉफी तर मिळेलच, पण 1,00,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल आणि मला एका रुपयासाठी तिला त्रास द्यायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या प्लॅननुसार मुळशीमध्ये त्यांना कुणीही नोकरी देत नाही आहे. मग तर काय, नेमकी ही कुस्ती आली. कुस्तीमध्ये 1,00,000 रुपये मिळणार आहेत हे ऋषिकेशला कळल्यानंतर लगेच स्पर्धेमध्ये भाग घेतला. डॅड मला त्या जानकीची वाट लावायची आहे. तिने माझ्यावरती, माझ्या मनावरती जे वण उठवलेत ना, मला तिच्या पूर्ण शरीरावरती ते वण तिला द्यायचे आहेत. तो त्रास तिला भोगायला लावायचा आहे. त्याशिवाय मला शांतता नाही मिळणार. डॅड तुम्हाला कळतं आहे का मी काय बोलते? तेव्हा इथे आता सयाजी विखे पाटील म्हणतात, अगं मग ठीक आहे ना, तुला आनंदच हवं आहे ना, समाधान हवं आहे ना, मग कोल्हापूरला आपला पेलवान आहे ना, त्याचं नाव आहे प्रताप जाधव, त्याला इथे बोलावून घेतो. अगं तो कोल्हापूरवरनं आला ना, तर या ऋषिकेशला समोर उभंसुद्धा करणार नाही. उचलून कधी आपटेल ना ते कळणारसुद्धा नाही. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, डॅड मग तसंच झालं पाहिजे. ऋषिकेश ही स्पर्धा जिंकता कामा नये. त्यानंतरला सकाळ सकाळ जानकी, ऋषिकेश, ओवी आता मंदिरामध्ये आलेले असतात. मंदिरामध्ये आल्यानंतर तिथे आता कौल लावायचा असतो. देवीचा आशीर्वाद तर घ्यायचाच असतो, पण इथे जानकी म्हणते की गुरुजी कौल लावा ना. तेव्हा गुरुजी फूल घेतात आणि इथे देवी आईजवळ आता ते ठेवतात.
देवी आईजवळ फूल ठेवल्यानंतर गुरुजी म्हणतात की आई, देवी आई कौल दे. त्यानंतरला आता कौल असं द्यायला सांगितल्यानंतर आता देवी आई कौल देणारच असते. जानकी म्हणत असते की देवी आई, अगं ऋषिकेशने कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, तेव्हा या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये त्यांना यश दे. कुठलेही विघ्न येऊन देऊ नकोस. निर्विघ्नपणे ही कुस्ती आता पार पडू दे. तेव्हा इथे आता जानकी ऋषिकेशसाठी देवी आईजवळ प्रार्थना करत असते. तेवढ्यातच देवी आईने आता कौल दिलेला असतो, उजवा कौल. तेव्हा इथे ओवी, जानकी आणि ऋषिकेश तिघेही खूप जास्त खुश होतात. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात की देवी आईने कौल दिला, तो सुद्धा उजवा कौल. तेव्हा इथे ओवी लगेच ते फूल आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा जानकी म्हणते की बघितलं ना ऋषिकेश, देवी आईने उजवा कौल दिला आहे. आता कुठलंही विघ्न येणार नाही. तुमची कुस्तीची स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडेल. आणि आता देवी आईने कौल दिला आहे म्हणजे तुम्हीच विजेते होणार, तुम्हीच जिंकणार. आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. तुम्ही जेवढी मेहनत घेतली ना ऋषिकेश, त्याचं फळ तुम्हाला लवकरच मिळेल. तरी इथे आता देवी आईचे आभार व्यक्त करत असते जानकी. ती म्हणत असते की देवी आई, कुस्तीच्या स्पर्धेमध्ये ऋषिकेशने भाग घेतला आहे. तुझा कौल तर मिळाले आई, पण त्यांना आशीर्वादसुद्धा दे की ही कुस्ती अगदी व्यवस्थितरित्या पार पडू दे म्हणून. तर इथे आता तिघेजण देवी आईचा आशीर्वाद घेणार. तेवढ्यातच तिथे सुमित्रा, सारंग आणि ऐश्वर्या तिघंजणं आता मंदिरात आलेले असतात. मागे वळून बघितल्यानंतर ऋषिकेश बघतो तर काय, सुमित्रा, सारंग, ऐश्वर्या तिथे आलेल्या असतात. तेव्हा ऋषिकेशला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे ओवी आता सारंग काका म्हणून त्याच्याजवळ जाणार. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश म्हणतो, ओवी थांब, मागे हो. ओवी थांब म्हणालो ना. तेव्हा इथे ओवी आता तिथेच उभी राहिलेली असते. तेव्हा जानकी जाते आणि ओवीला आता हात धरून मागे करते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, जानकी चल आपण निघूया. तेव्हा ओवी म्हणत असते की आई, अगं पण ते फूल, ते कौल लावलेलं फूल ते खाली पडलेलं असतं सुमित्राच्या पायाजवळ. तेव्हा जानकी आता म्हणते की थांब, आणि जानकी आता स्वतः खाली बसते. ते फूल उचलते, कारण ते सुमित्राच्या पायाजवळ गेलेलं असतं. आणि फूल उचलत असताना ती सुमित्राच्या पायाला हात लावते आणि आशीर्वादसुद्धा घेते. कारण कितीही सुमित्राने तिचा अपमान केला असला, तिला घालून पाडून बोलून घरातून जायला जरी सांगितलेलं असतं, जायलाच काय तिला हकलून दिलेलं असलं, तरीसुद्धा जानकी तिचा चांगुलपणा कधीच सोडत नाही. कारण तिला माहिती असतं ऐश्वर्याने मूर्खपणा केला आहे. तिने सगळ्यांच्या मनामध्ये हे विष पेरलं आहे. नाहीतर सगळी माणसं तर आधी चांगलीच होती, मी सुद्धा आधी चांगलीच होते. पण जेव्हा ऐश्वर्याने येऊन आगाऊपणा सुरू केला, त्यानंतर मी तिला उलट उत्तर द्यायला लागले होते. तेव्हा इथे आता ऋषिकेशला सुद्धा जानकी खुणावते सुमित्राचा आशीर्वाद घ्यायला. तेव्हा ऋषिकेश अजिबात तिचा आशीर्वाद घेत नाही. तो म्हणतो की जानकी चल, आणि आता बाजूने सरळ बाहेरचा रस्ता पकडतो. तेव्हा इथे जानकी आता सगळ्यांकडे बघत असताना ऐश्वर्याकडे तिचं लक्ष जातं. आणि ऐश्वर्याकडे ती आता खूपच जास्त रागाने बघत असते. कारण हे घर तोडण्याचं काम ऐश्वर्याने केलेलं असतं आणि तिचं सगळं सत्य जानकीला माहिती असतं. त्यानंतरला आता देवळातून बाहेर पडल्यानंतर तिघेही मागे वळून आता देवी याचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा पायऱ्यांवरती उभं राहिल्यानंतर ऋषिकेश आता डोकं ठेवून इथे देवी याचा आशीर्वाद घेत असतो. तेव्हा जानकी म्हणते, ही आईंची चप्पल आहे का? अरे हो, आईंचीच चप्पल आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश बघितलंत का, आईंचा आशीर्वाद शेवटीला तुम्ही घेतलाच. ती काय तिथे त्यांची चप्पल आहे. ऋषिकेश आता जानकीकडे रागाने बघतो. तेव्हा जानकी म्हणते, काय अहो, मी देवी आईचं म्हणते, तुम्हाला काय वाटलं? देवी आईचा आशीर्वाद घेतलात असं म्हटलं मी. चला आता. तेव्हा इथे ऋषिकेशला कळत असतं की जानकीला नेमकं काय बोलायचं आहे. पण इथे जानकीलासुद्धा आता ऋषिकेश आणि सुमित्रामध्ये जे काही वादविवाद झालेले असतात ते बाजूला करायचे असतात. त्यामुळे ती आता दोघांच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतरला सुमित्रा, सारंग, ऐश्वर्या आलेले असतात. ते सुद्धा देवी आईची पूजा करतात. इथे हार वगैरे ठेवतात. आणि इथे आता गुरुजी म्हणत असतात की ऋषिकेश दादांनी इथे कुस्तीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, त्याचाच हा प्रसाद आहे. देवी आईने उजवा कौल दिला आहे म्हणजे स्पर्धेमध्ये विजेते तेच होणार. आणि त्यांची कुस्ती कुणाला माहिती नाही आहे, कुस्तीमध्ये तर तेच जिंकणार. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, सारंग तुला माहिती आहे की कुस्तीमध्ये ऋषिकेशने भाग घेतला आहे म्हणून? तेव्हा सारंग म्हणतो, हो मला माहिती आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई तुम्ही नका काळजी करू, ऋषिकेश दादा या स्पर्धेमध्ये नाही जिंकणार. अहो तिथे खूप मोठमोठे पैलवान येणार आहेत. त्यानंतरला जो प्रसाद तिने घेतलेला असतो तो प्रसाद आता तिला खायलासुद्धा वाटत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ऋषिकेश ओवीला म्हणत असतो की आपण सुद्धा दिवाळी साजरी करणार. तुझ्यासाठी हा बाबा वाटेल ते करायला तयार आहे.
तर इथे आता कुस्तीच्या स्पर्धेमध्ये जो पहिलवान ऐश्वर्याने बोलावलेला असतो तो आता ऋषिकेशला उचलून आपटतो. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, जानकी घरी मी तुला हरवलं होतं, मी तुला घरातून बाहेर काढलं आणि इथे मैदानात माझा पहिलवान ऋषिकेशला हरवेल. तेव्हा जानकी म्हणत असते ते कधीच हारणार नाही, कारण त्यांच्या पाठीमागे त्यांच्या बायकोचं प्रेम, लेकीची माया, आईवडिलांचा आशीर्वाद आहे. तिकडे बघ ऐश्वर्या, ते कधीच हारणार नाही आहेत, ऋषिकेश नेहमीच जिंकणारच. तेव्हा इथे आता ऋषिकेशने पहिलवानाला उचलून खाली आपटलेलं असतं आणि आता ऐश्वर्याकडे हात करून आता खूपच जास्त तो दहाड देतो.